You are watching Khabar Face to Face. बस मला एकच बोलायचं आहे, काहीतरी त्रास असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, तर माझ्याकडे या आणि मी तुरंत सॉल्व करण्याचे प्रयत्न करणार. आणि माझ्या ऑफिस आता राजोडीला पण आहे, तिथे तुम्ही या, कधी पण येऊ शकता. म्हणजे संध्याकाळी 5 ते 7 वाजता तिथे आहे, तुम्ही या. काहीतरी प्रॉब्लेम असेल ते आपण सॉल्व करूया. थँक्यू. जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचं आहे. आज आपल्याला हे शौचालय सर्वेक्षण आपल्याला झालेलं आहे, हे आपल्याला चालवत आलेलं आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि याची व्यवस्था आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आपले महाराष्ट्र विवेक सिंग आपल्या 2 शब्द मनोबल व्यक्त करत आहे. जिस तरीके से मलाड विधानसभा को चमकाने का काम हमारे बड़े भाई कार्य सम्राट श्रीमान असलम शेख जी ने बीड़ा उठाया है, उसी तरीके से हमारी बड़ी बहन और ये इन्होंने फर्स्ट टाइम महिलाओं के लिए खासकर इन्होंने विशेष करके ध्यान देते हुए हर चीज का ध्यान दिया हुआ है, स्वास्थ्य से लेके समस्या तक. और जिस तरीके से अभी आपने कहा पानी का, बड़ी बहन ने वाटर डिपार्टमेंट को बोलकर बड़े पैमाने पर, देखिए कभी कभी परसेंटेज पानी का कम होता है तो बीएमसी को भी ध्यान देना पड़ता है, लेकिन उसके साथ साथ में जल ही जीवन है, ये सभी को पता है, लेकिन हमें भी जल को संभाल के इस्तेमाल करना होता है. नहीं तो बहुत लोग करते वेस्टेज करते हैं, क्योंकि ये भी संभालना, क्योंकि अगर 4 महीना बारिश होता है तो 8 महीना हमें इस्तेमाल करना पड़ता है. इस बात का भी ध्यान हमारी बड़ी बहन ने बड़े पैमाने पे हर चीज का ध्यान रखते हुए, जिसे आपने कहा कुछ चीज का ध्यान पहले ही उन्होंने आगाह किया, जो ऑफिस खोला गया है इसीलिए कि आपको ज्यादा लंबा न जाना पड़े और आपको समस्या को ध्यान में रखते हुए अपने प्रयत्नों से उन्होंने जो ऑफिस खोला है, आप शाम को आइए बैठिए. लेकिन एक चीज का ध्यान हमें देखना, जैसे आज शौचालय बना हुआ, इस्तेमाल करना भी हमें बहुत संभाल के, नहीं बहुत लोग क्या करते ध्यान नहीं देते हैं. या प्रतीक्षेला आपण खूप वाट पाहिली आजच्या दिवसाची. त्यानिमित्त मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी सोसायटीला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल. मी पुन्हा एकदा आपल्या मलाड पश्चिम विधानसभेचे कार्यसभा आमदार आदरणीय असलम शेख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या वॉर्ड क्रमांक 33च्या नगरसेविका कमलिका सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने हे शौचालय उभं राहिलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्याच्या गद्यात स्वागत करायचं आहे. त्यांनी आमची अशीच कामं करत राहायची आहे अशी मी त्यांना विनंती करतोय. असंच आम्हाला सोसायटीला सहकार्य करायचं आहे असं मी विनंती करतोय. त्यांचं स्वागत आपल्या आरोग्य विलासवाडी वेलफेअर सोसायटीचे महिला मंडळ अध्यक्ष छाया भेदा यांनी आपल्या कार्यसभा नगरसेविका कमलदा सिद्दीकी आपा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. संध्याकाळी 5 ते 7 या 2 तासात तिथे मॅडम बसणार आहेत. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या अडचणी मांडायच्या आहेत, तुमचे प्रॉब्लेम काय ते सांगायचे आहेत, त्याच्यावरती मॅडम आपल्याला ते सहकार्य करणार आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जर सकाळी कोणाला जायचं असेल तर 7 नंबरला जायचं आहे. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत मॅडम 7 नंबरला बसलेले असतात आणि संध्याकाळी 5 ते 7 हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या स्वागत करायचं आहे. धन्यवाद महिला मंडळ. तसेच आपल्या सोसायटीचे दुय्यम खजिनदार दीपक भगत यांनी मोहीनबाईचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे.
मोहितभाई प्रत्येक वेळी आपल्या चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, असं सहकार्य करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतोय. तसेच मला ते पुढे त्याच्याबद्दल ते मार्ग काढतील, सहकार्य करतील. वाटेल तुम्हाला त्यांचा नंबर मी तुम्हाला शेअर करेन. जर तुम्हाला कुठल्या छोटा मोठा काय प्रॉब्लेम असेल, पाण्याचा म्हणा, कचऱ्याचा म्हणा, सोसायटीमध्ये काय काय असेल, तर विवेक सिंगशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना आपली जी अडचण आहे जो ठीक आहे. आणि काय SIR आता जो इलेक्शन कमिशनचे जे काढले फॉर्म भरायचा SIR, जर कोणाला काय अडचण असेल त्याच्याबद्दल पण आपल्याला, कोणाला काय समजत नसेल, कुठला कागद पुरावा नसेल किंवा पेपर कमी असतील तर तुम्ही ऑफिसमध्ये जा. फॉर्म भरायला समजत नसेल तर ऑफिसमध्ये जायचं आहे, तुम्हाला 100% सहकार्य भेटेल असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील. जी जी, मैं हर जगह पे हमारी महिलाओं को खास करके ध्यान रखते हुए उनके लिए हर चीज़ में प्रयत्न कर रही हूँ कि उनकी सब सुविधाएं हो, उनके लिए तकलीफ न हो. और ये सब काम हमारे लाडले आमदार भाई असलम शेख की वजह से, उनके मार्गदर्शन से सब हो रहा है. जो भी काम हम करते हैं तो हमारे लाडले आमदार असलम शेख के मार्गदर्शन से करते हैं. और यही सिखाया गया है कि हर चीज़ हमें सबकी सुविधाएं देखना है. और इनकी मोहब्बत, इनका प्यार है, इसीलिए आज हम यहाँ इन लोगों के साथ में हैं. मैडम हम भी अपनी बात भी की होगी, इनकी प्रॉब्लम सुनने के बाद में अपने कॉल लगा के बात भी की इसके बारे में. सफाई के लिए मैंने फ़ौरन कॉल कर दिया है. आज शाम तक सफाई हो जाएगी. इनकी सेवा करना ही मेरा काम है और महिला शक्ति है. आज हे आपल्याला शौचालयाच्या दिलेलं आहे बांधून, त्यांचा आम्ही सोसायटीच्या वतीने मालाड विधानसभेचे कार्यसभा आमदार आयुष्यमान असलम शेख साहेब आणि वॉर्ड क्रमांक 33च्या कार्यसभा नगरसेविका कमलदास सिद्दीकी आपा यांचे आम्ही सोसायटीच्या वतीने खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. असं त्यांनी सहकार्य करायचं आहे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला, या सोसायटीला आणि आमची कामं करायची अशीच मी सोसायटीच्या वतीने सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद. तसेच आज जे आपल्याला रिपोर्टर लाभले, ह्या रिपोर्टरचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी आमची जे ओपनिंग आहे आणि जी आमची जी अडचण आहे ती प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि पोहोचणार आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. खबर फेस टू फेस.